नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 28 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. जीवाला जरासा खोकला येत असतो तर मानिनी काय करते, मानिनी नंदिनीला फोन करते आणि ती म्हणते जीवाला ना अगं जरासं बरं नाही आहे, तू येतेस का आज, त्याला जरा बरं वाटेल. आणि हा सगळा खरं तर मानिनी आणि जीवा यांचा प्लॅन असतो. तर आता नंदिनी मानिनीला म्हणते खरं तर मी आज येणारच होते, मला भेटायचं होतं जीवांना. त्यानंतर घरी आता एक डिलिव्हरी बॉय आलेला असतो आणि तो पार्थला म्हणतो, पार्थ देशमुख तुम्हीच का, तुमचं एक पार्सल आलं आहे. तर पार्थ त्याला म्हणतो, पण मी काही पार्सल मागवलेलं नाही आहे. ते पार्सल खरं तर काव्याने पार्थसाठी पाठवलेलं असतं. आता तो डिलिव्हरी बॉय काव्याला फोन करतो, त्यावेळी आता काव्या पार्थला म्हणत असते, एकदा तुम्ही माझ्यासाठी डिलिव्हरी बॉय बनून रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आला होतात, मग आज माझ्याकडून छोटी ट्रीट आहे असं समजा आणि घ्या ना ती पेस्ट्री. परंतु आता काही वेळेनंतर तर विक्रम थोडासा रागात असतो आणि तो वसू आत्या आणि रम्याला म्हणत असतो, तुम्हाला खरं तर आमच्यात पडण्याची काही गरजच नाही आहे. मी तर म्हणतो बरंच झालं, हा सगळा त्यांचा भूतकाळ असा सगळ्यांच्या समोर आला ना, ते बरंच झालं. पण मला एक गोष्ट कळलेली नाही, ते फोटोज आले कुठून. आता हे ऐकून तर रम्या आणि वसवात्या या दोघींना थोडीशी भीती वाटते. कारण त्यांना असं वाटतं की आता विक्रमला जर सत्य कळलं की हे सगळं वसवात्या आणि रम्या या दोघींनी मिळून केलं आहे, तर त्यांना तर आता विक्रम त्या घरात राहूच देणार नाही. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.